तर नमस्कार मंडळी, संगीतास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। तर आज मी मस्त स्पेशल बनवणार आहे भगरचा भात। तर ह्याला वरईचा भात पण बोलू शकता, वरई पण बोलतात, आमच्या मराठवाड्याकडे याला भगर असं म्हणतात। तर हाचा भात मी बनवणार आहे। पहा किती मस्त मोकळा मोकळा झालाय, खूपच छान आणि स्वादिष्ट होतो आणि पचायला पण खूप हलका आहे। कधी कधी आपल्याला तळलेले पण पदार्थ खावेसे वाटत नाहीत, मग हा पर्याय खूपच छान आहे आणि याला अगदी 10 मिनिटात हा भात होतो, खूपच मस्त। चला तर मग ह्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया आणि सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। काळजी घ्या स्वतःची आणि असे मस्त मस्त पदार्थ बनवा। चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया मस्त रेसिपीला। तर त्यासाठी मी इथे एका वाटीने 1 वाटी भगर घेतलेला आहे। आता याला आपण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। अगोदर त्याच्यात काय आहे का नाही ते अगोदर मी जरासं साफ करून घेतलेलं आहे। तर हे आपण 2-3 वेळा छान असं धुवून घेऊया। तर हे पहा, मी मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ भगर। आणि आता आपल्याला हे शेंगदाणे आणि 2 मिरच्या, तुम्ही मिरच्या कट करून पण घेऊ शकता, पण मी या शेंगदाण्यासोबतच जरासं जाडसर ठेचून घेणार आहे, म्हणजे दाताखाली पण मिरच्या येणार नाही आणि व्यवस्थित चव पण लागते छान। त्याच्यामुळे आपण हे जरासं जाडसर वाटून घेऊया। तर हे पहा, जस्ट ठेचून घ्यायचे। तुम्ही हवं तर शेंगदाणे भाजून पण वाटू शकता, पण मी ते थोडंसं तुपामध्येच फ्राय करणार आहे म्हणून डायरेक्ट थोडंसं जाडसर वाटून घेते। खूपच खमंग आणि चविष्ट लागतो असा भात, तुम्ही नक्की बनवून बघा भगरेचा भात। जास्त पण बारीक नाही करायचं आहे, असं जाडसरच ठेवायचं आहे। आता हे आपण काढून घेऊया। अतिशय खमंग लागतो। माझी आजी नेहमी असं भात बनवायची, उपवास असेल तेव्हा। हे पहा, गॅस चालू केलाय आणि इथे मी तूप घातलंय, 1-2 चमचे तूप आहे। तुम्ही तेल सुद्धा यूज करू शकता तूप नसेल तर। आता याच्यामध्ये हा जो शेंगदाणे आणि मिरची वाटलेली आहे ते आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। खूपच खमंग आणि खूपच टेस्टी होते आणि एकदम पोट भरलेलं राहतं। पचायलाही हलका भात असतो हा भगर, पचायला हलकच आहे। तुम्ही त्याची भाकरी पण करू शकता किंवा हे असं भात पण बनवू शकता। हे 2 मिनिट आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। खूपच खमंग आणि टेस्टी लागतं। हे पहा, खूपच छान असं सुगंध येऊ लागलाय। आता याच्यात आपण पाणी घालूया। आता भगर मी 1 वाटी घेतले तर 3 वाटी पाणी घालायचे आपल्याला, म्हणजे 3 पट तरी, कारण भगर अशी मऊसूत शिजवायची छान। अशी कोणाकोणाला मोकळी मोकळी भगर आवडते, पण मला अशी जराशी दाटसरच, म्हणजे जराशी चिकटसारखी जराशी असते तशी। आता त्याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला। पहा, आता याला उकळी आली तर आता आपण याला झाकून ठेवूया आणि गॅस लो करूया, म्हणजे हे मस्त हे भातासारखंच आपल्याला शिजवून घ्यायचंय। 5 मिनिट झाले, बघूया आपण। पकडेनीच पकडा, नाही तर चटके लागते। हे पहा, मस्त छान असं शिजतच आले, खूप टाइम लागत नाही, 10 मिनिटातच होऊन जाते हे। हे पहा, 2 मिनिट अजून ठेवूया, पाहूया। 2 मिनिट झालेले। हे पहा, मस्त आपला भगरीचा भात झालेला आहे। खूपच छान खमंग सुगंध येऊ लागलेला आहे, खूपच मस्त। बघा, 1 वाटी भगरीचा एवढा डबल भात होतो त्याच्या अगदी, खूपच मस्त। चला तर मग भेटूया अशाच मस्त उपवासाच्या रेसिपीमध्ये। आता आषाढ महिना पण चालू आहे, तर असं हलकं फुलकं छान छान बनवून खा आणि चला स्वतःची काळजी घ्या। चला तर मग भेटूया मस्त रेसिपीमध्ये। थँक्यू।